महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण वास्तुशास्त्र, देवघर आणि गणपती या विषयावर चर्चा करत आहोत आणि चर्चेसाठी स्टुडिओत आले आहेत आनंद पिंपळकर। आपल्याला अजून एक प्रश्न येतोय पुण्यावरनं, विनय आपल्या बरोबर आहेत। विचारा, काय प्रश्न आहे विनय? हा, नमस्कार। नमस्कार। हा, मी विनायक रोंगे बोलतोय चिंचवडगाववरून। हा, बोला विनय। हा, मला असं विचारायचं की गणपती आपण ज्या वेळेला बसवतो शाडूची किंवा मातीची मूर्ती आणून, त्याचबरोबर देवाच्या घरातला जो पितळी आपला पारंपरिक जो आहे गणपती रोजचा पूजेचा, तोही त्याच्याबरोबर प्राण प्रतिष्ठापना करून बसवावा का? कारण का अभिषेक वगैरे ह्या तर काही मूर्तीवर करू शकत नाही आपण। बरोबर। आणखीन काय विचारायचंय? खूप छान प्रश्न हा आहे। बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस आपण प्राणप्रतिष्ठा त्या शाडूच्या मूर्तीची करतो त्यावेळेस तिला आपल्याला रोजच्या रोज स्नान आदी करता येत नाही। मग अशा वेळेस आपण एक छोटीशी मूर्ती जी पितळी किंवा चांदीची असते ती त्याच्याच बाजूला, म्हणजे मूर्तीच्या उजव्या हाताला विड्याच्या पानांवर किंवा लाल कापडावरती तांदूळावरती ठेवून बसवतो। आता ही पूजा कशी करायची आपल्याला, तोही मुद्दा आपण विनयरावांचा घेऊयात। की जेव्हा मगाशी मी तुम्हाला म्हटलो की तो गणपती घरी आणला, तुम्ही स्थापित केला, आता बऱ्याच वेळा नेहमीचा प्रॉब्लेम, भटजी मिळत नाहीत। मग अशा वेळेस काय करायचं? तर भटजींची काही गरज नाही, स्वतः बसू शकता तुम्ही। मनभाव करणं गरजेचं आहे। नाही तर भटजी 4 वेळा मोबाईलवरती बोलतात, 10 ठिकाणी जायचंय म्हणतात आणि पटपट उरकून मोकळे होतात। तर त्यामागे भावना राहत नाही। तुम्ही तुमच्या मनाने, भावनेने तुम्ही गणपती बसवत असताना तुम्ही त्या गणपतीला स्थापन केल्यानंतर तुम्ही त्याच्या समोर 2-2 विड्याची पानं अशी 5, 2-2-2-2 अशी 5, त्याच्यावरती खारी, खोबरं, बदाम, त्याच्यानंतर सुपारी, सुट्टा पैसा आणि एक फळ ठेवायचं। त्याच्या उजव्या डाव्या कुठल्याही हाताला तुम्ही एक कलश भरून ठेवायचा। कलशामध्ये 5 आंब्याची पानं घाला, नाहीतर तुम्ही विड्याची पानं घालून त्याच्यावरती नारळाची शेंडी वर पाहिजे, नाहीतर लोक उलटा ठेवतात, तर नारळाची शेंडी वर पाहिजे। आणि मग त्या कलशाला तुम्ही स्वस्तिक काढा, 5 रेषा ओढा आणि त्याचं वरुण म्हणून स्थापना करा। त्या कलशामध्ये एक सुट्टा पैसा आणि एक सुपारी टाकून ठेवा आणि त्या कलशाला हात लावून नमस्कार करा आणि स्थापन करा वरुण देवता म्हणून। त्याच्यानंतर तुम्ही तिचे काही पाठ मांडणार आहात, त्या पाटाला हात लावून नमस्कार करा, पाटाला हळदी कुंकू व्हा, पाटालाही मनोभावे नमस्कार करा। त्याच्या उजव्या किंवा तुम्हाला जिथे योग्य वाटेल अशा ठिकाणी तुम्ही दीप लावा, म्हणजे समई लावा। ती समई पण ते बघा, बरेच लोक असं करतात सागर की ते झुरमुळ्या वगैरे टांगलेल्या असतात आणि ते समई धरते ना पडदिशीन, म्हणजे ते जळतं मिळतं आणि मग मन खट्टू होतं की अरे आपलं काही चुकलं तर नाही। चुकलं यायचं की मूर्खासारखे कसेही तुम्ही आरास करताय आणि तिथं दिवे लावताय, तर ते जळणार नाही तर काय होईल। म्हणजे खबरदारी घेऊन तुम्ही दिवे लावले पाहिजेत। आणि अशा लोंबणाऱ्या वस्तू की ज्या पेट धरतील अशा लग्न, आपण आरत्या करतो बऱ्याच वेळा, कापूर ढाणा पेटत असतो, तर त्याची खबरदारी घ्यावी, हा महत्वाचा मुद्दा। त्यानंतर त्या दिव्याला सुद्धा पूजा करायची, म्हणजे समईची पूजा। समईला हळदी कुंकू नमस्कार करायचा। मग आपण घंटी का असते, आपण आरती करताना घंटानाद करतो, आगमनार्थ तू देवानाम गमनार्थ तू रक्षसम कुर्वे घंटारवतत्रम देवतावान लक्षणम, असे वेगवेगळे मंत्र आहेत। पण आता प्रत्येकाला काही मंत्र येणार नाहीत। मग अशा वेळेस ती घंटा वाजवायची, त्या घंटेला हळदी कुंकू व्हायचे, फुल व्हायचे, नमस्कार करायचा। आणि मग तुम्ही जो गणपतीचं मूळ दैवत आहे त्या मूळ दैवताचं पूजन तुम्ही जेव्हा करता त्या पार्थिव मूर्तीचं, तेव्हा तुम्ही तिच्यावरती दुर्वांनी थोडंसं जल शिंपडायचे। इतकं शिंपडायचं नाही की ती मूर्ती पागळेल, म्हणजे अगदी शास्त्रमार्ग करायचा। पण तत्पूर्वी हा जो विनयरावनी गोष्ट सांगितली की तो जो पितळ्याचा किंवा चांदीचा मूर्ती आहे त्याच्यावरती पूर्ण पंचोपचार करायचे, किंबहुना पहिले पंचोपचार त्याच्यावर करून मग बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या करायच्यात। पंचोपचार करताना त्याला अभिषेक करायचा अथर्व शीर्षाने, त्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा। पहिल्या दिवशी रोज जमलं तर रोज, नाहीतर मोदकाचा नैवेद्य, नाही तर आजकाल शॉर्टकट ते पेढ्यांचे मोदक बनवून आणून ठेवून देतात, मोदक करायचा कंटाळा, म्हणून मोदकांचा नैवेद्य गणपती पुढे ठेवावा। छोटे छोटे करा, 11 करा, 21 करा, इच्छा प्रमाणे करा, तळलेले करा, उकडीचे करा, पण उकडीचे मोदक खूप छान मानले जातात। त्याशिवाय मग त्या गणपतीची पूजा करून त्याला वेगवेगळ्या पत्री अर्पण करा। आता सागर, या पत्रीत सुद्धा मोठी गंमत आहे। पत्री का, आता तू त्याच्या पत्री बघशील ना तर ते सगळे औषधी आहेत, म्हणजे त्या स्वतः जाऊन आणायच्यात तोडून त्या जंगलामध्ये जाऊन। पूर्वी, आता कुठं झाडच नाही आहेत, लोक झाडच तोडायला लागलेले आहेत, तर त्या ह्यामागे सुद्धा ना वृक्ष विज्ञान आहे की तुम्ही शमी तोडून आणायची, तुम्ही दुर्वा तोडून आणायच्या, की जेणेकरून तुमचा मातीशी संपर्क आला पाहिजे, त्या झाडांच्या पानांशी, फलांशी, फुलांशी संबंध आला पाहिजे, आणि मग ते तुम्ही अर्पण करायचे देवाला, की जेणेकरून तुमचे हात लागतील त्या गोष्टींना। आणि पहा, तुळस गणपतीला कधी वाहू नये असं म्हणतात, पण गणपती स्थापनेच्या दिवशी मात्र तुळस वाहिली तरी चालते। आणि मग अशा पद्धतीने त्याची पूजा करायची। आता बऱ्याच वेळा काय होतं की त्या मूर्तीला कधी कधी चुकून गडबडीत काही प्रतिष्ठापना संदर्भात आपल्याला आणखी काही प्रश्न येत आहेत, तेही घेणार आहोत आणि ही चर्चाही सुरू ठेवणार आहोत। मात्र इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया।